नमस्कार. आपला महाराष्ट्र डिजिटल या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आपण मनोवेध या कार्यक्रमामध्ये राजकीय विश्लेषण करत असतो आणि यामधनं आपण वेगवेगळ्या मुद्द्यांना स्पर्श करत असतो. आपण आज मनोज जरांगे पाटील या सामाजिक नेतृत्वाबद्दल चर्चा करणार आहोत. कोणाला आवडो किंवा न आवडो, मनोज जरांगे पाटील हे या महाराष्ट्राच्या राज्यातील निवडणुकीमध्ये एक महत्त्वाचा फॅक्टर असणार आहे आणि लोकसभेमध्ये त्यांनी ते सिद्ध केलं. आणि एकूणच त्या व्यक्तिमत्वाचा आपण आढावा घेणार आहे मनोवेध या कार्यक्रमामध्ये. तर हा कार्यक्रम तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला जर काय वाटत असेल ह्याच्यामध्ये तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपला महाराष्ट्र डिजिटलमध्ये. मनोज जरांगे पाटील हे जरी साधारणपणे आंदोलनाच्या निमित्ताने 14 महिन्यापूर्वी जरी आपल्या लक्षात आले असतील तरी पण ते सामाजिक कार्यामध्ये शिवभा या संघटनेच्या माध्यमातून ते सामाजिक कार्यामध्ये होते. त्यांची स्वतःची संघटना होती. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, त्यांनी स्वतःच एक नाव ठेवून संघटनेचं त्यांनी एक काम सुरू केलं होतं आणि म्हणजे त्यांच्यामध्ये एक प्रकारची नेतृत्व करण्याची जी काय आवड होती ती होतीच त्यांच्यामध्ये. फक्त त्यांना जे काय एक म्हणतात ना सूर सापडत नव्हता तो सापडला आणि संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष त्यांनी वेधून घेतलं. आणि मला नेहमी वाटतं की हे जे लक्ष वेधून घेण्यासाठी आणि त्यांना हिरो बनवण्यासाठी जर या महाराष्ट्रातल्या जे काही राजकारणी आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात एक नंबरला कोण असेल तर देवेंद्र फडणवीस आहेत. तुम्हाला जर आश्चर्य वाटेल परंतु ही वास्तविकता आहे. देवेंद्र फडणवीस यांनी काय केलं की मनोज जरांगे पाटील यांचं जे आंदोलन होतं ते उपोषणाला आंतरवली सराटीला बसले होते आणि त्यावेळेसच हे जे काय सरकार पडून उद्धव ठाकरे यांच्याविषयी सहानुभूती निर्माण झाली होती आणि महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांचं खूप असं एक प्रकारचं वलय निर्माण झालं होतं 2.5 वर्षापूर्वी ज्यावेळेस शिंदे सरकार आल्यानंतर. तर त्या घटनेवरून लक्ष वळवण्यासाठी हा माझा एक राजकीय कयास आहे. त्यांनी आंतरवली सराटीवरती जे आंदोलन चालू होतं मनोज जरांगे यांचं त्याच्यावरती पोलिसांकडनं लाठीमार करण्याचा एक घटना घडली आणि त्याच्यामध्ये बरेचसे लोक जखमी झाले आणि त्या ती जी घटना होती त्याला राज्य पातळीवरती एक प्रकारचं असं मायलेज दिलं गेलं. आणि बघा तुम्हाला एक लक्षात घेतलं पाहिजे की सोशल मीडियावरती ज्या काही पोस्ट येत असतात तर किंवा एखाद्याची अशी कॅम्पेन चालवली जातात, व्हायरल केलं जातं, तर त्याच्यामागे खूप मोठी यंत्रणा काम करत असते. तर मोठ्या मोठ्या एजन्सीज असतात त्या ते सगळ्या पोस्ट फॉरवर्ड करत असतात, त्याचे कमेंट्स लिहितात आणि रातोरात मनोज जरांगे यांना असं एक हाईप मिळाला सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि त्या आंदोलनाला एक वेगळंच असं वळण दिलं गेलं. हे कारण होतं की ज्यावेळेस एखादी घटना विसरण्यासाठी दुसऱ्या घटनेचा जन्म हा द्यावा लागतो, तसं उद्धव ठाकरे यांच्याविषयी जे काही एक वातावरण तयार होतं त्याला कुठेतरी विसरण्यासाठी दुसऱ्या घटनेचा जन्म मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरती लाठीमार केला गेला आणि त्यांना महत्त्व दिलं गेलं आणि त्याला थोडंसं असं वलय पण दिलं गेलं. म्हणजे ह्यानेच केलं सगळं. परंतु झालं काय की ते जे काय आंदोलन होतं मनोज जरांगे यांचं नेतृत्व होतं ते एकदम असं बाहेर आलं आणि ते नंतर ह्यांच्या नियंत्रणाच्या बाहेर निघून गेलं देवेंद्र फडणवीसवरती आणि ते अशा पद्धतीने बुमरँग झालं देवेंद्र फडणवीस यांच्यावरती की त्याची फळं आजही देवेंद्र फडणवीस हे भोगतायत. कारण का जर जर तुम्ही अभ्यास केला की सगळं मनोज जरांगे यांचं जे काही असतं वक्तव्य होतं ते येऊन कुठे संपतं तर देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात संपतं. आणि त्यांनी देवेंद्र फडणवीसांची जी प्रतिमा होती एक खलनायकाची, जी त्यांनी हे 2 पक्ष फोडले किंवा हे उद्धव ठाकरे सरकार पाडलं, ह्या सगळ्यातनं जे त्यांना खलनायकाचं जे रूप प्राप्त झालं होतं ते आणखीन गडद जर कोणी केलं असेल तर मनोज जरांगे यांनी केलं आणि ते सातत्याने त्यांच्यावरती हल्ला करतात आणि अराजकीय व्यक्तिमत्व असल्यामुळे त्याला महत्त्व सुद्धा आहे. मनोज जरांगे हे कोणाचं नेतृत्व करतात तर मनोज जरांगे एक मराठवाड्यातल्या जे असा मराठा वर्ग आहे जो खरोखर वाईट परिस्थितीमध्ये त्या
मराठा वर्गाचं नेतृत्व करतात. त्यामुळे मनोज जरांगे यांचा जो इम्पॅक्ट असतो तो मराठवाड्याच्या मराठा समाजाच्या वर्गावरती असतो, मतांवरती असतो. तो उत्तर महाराष्ट्रात दिसत नाही, तो पश्चिम महाराष्ट्रात दिसत नाही किंवा इतर भागामध्ये दिसत नाही. जिथे मराठा सुदृढ आहे, सबल आहे, तिथे दिसत नाही. परंतु जिथे अडचणीत असलेला मराठा आहे, तिथे मनोज जरांगे फॅक्टर काम करतो. हे मी तुम्हाला पुढच्या भागात समजावून सांगतो. मनोज जरांगे पाटील यांचं ज्यावेळेस व्यक्तिमत्वाचा अभ्यास केला तर मला त्यांचं कौतुक वाटतं. कारण का ह्या गेल्या 10 वर्षामध्ये जर पाहिलं आपण तर राजकारणातले व्यक्तिमत्व वरतीच असतात. परंतु आता ह्या ज्या मागच्या काही 5-1 वर्षामध्ये जर आपल्याला नवीन लीडरशिप मिळाली आहे, म्हणजे जे होतेच पहिले पण त्यांना प्लॅटफॉर्म मिळाला. त्याच्यामध्ये मला एक नाव घ्यावं असं वाटेल, सुषमा अंधारे आहेत, त्याच्यानंतर मनोज जरांगे आहेत. हे राज्याला एक असं नवीन नेतृत्व मिळालं ह्या जे काही घडामोडी घडल्या राजकीय म्हणजे जे काही पक्ष फोडणं ह्याच्यातनं, त्या पार्श्वभूमीवरती ही नेतृत्व पुढे आलं. मनोज जरांगे पाटील यांचं ज्यावेळेस मला अभ्यास करावा असं वाटला त्यावेळेस असं वाटलं की जसं अण्णा हजारे राळेगण सिद्धीवरून सगळं हलवायचे सूत्र आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात ते भूमिका घ्यायचे आणि ती भूमिका घेत असताना ते संपूर्ण सरकार झुकवायचे आणि सगळ्यांना राळेगण सिद्धीला जायला लागायचं. तसंच आंतरवाली सराटीचं एक तसंच मनोज जरांगेचं आहे. ते असे तिकडे असतात बसलेले आणि सगळे मोठे मोठे दिग्गज लोक रात्री बेरात्री पण जातात, दिवसा पण जातात आणि त्यांना कारणी-मीमांसा करावी लागते की आम्ही ह्याच्यासाठी गेलो होतो, राजकीय चर्चा नाही केली वगैरे काय असेल ते. पण एक शक्तिस्थान मनोज जरांगे यांचं तयार झालेलं आहे आणि त्यांना मीडियाचं लक्ष कसं वेधून घ्यायचं, मीडियाला कसं स्वतःमध्ये एंगेज ठेवायचं, गुंतवून ठेवायचं, याचं कसब त्यांच्याकडे आतमध्ये आहे, म्हणजे त्यांच्या स्वतःमध्येच आहे ते. आणि लोक जसं म्हणत असतात की त्यांना कोणतरी ऑपरेट करतात, तसं नाहीये. ते ज्यावेळेस मीडियाला फेस करत असतात तर तुम्ही बघा ना, ते उत्स्फूर्तपणे बोलत असतात आणि त्यांना जो कनेक्ट आहे त्यांच्या समाजाचा, जो त्यांचा मानणारा समर्थक आहे त्याच्याशी एकदम असं एक प्रकारचं त्यांचा कनेक्ट हा स्ट्रॉंग आहे आणि ते कुठेही म्हणजे असं स्वतःला म्हणजे चुकू देत नाही किंवा काही नाही. अशा पद्धतीने त्यांची जी रांगडी भाषा आहे, ग्रामीण त्यांचे शब्द, माझी लेकरं, असं तसं म्हणजे जी जी भाषा आहे ती सुद्धा अत्यंत अशी माणसाला त्यांचा जो समर्थक आहे त्याला जोडून ठेवणारी आहे. आणि त्यांना बरोबर माहिती असतं कधी हॉस्पिटलला ॲडमिट व्हायचं किंवा ते टायमिंग असतं ते त्यांचं परफेक्ट असतं आणि सतत ते मीडियामध्ये असतात आणि एखादं जे काही उपोषण असतं ते थांबवायचं कधी, पुन्हा ते कधी घ्यायचं, ह्या सगळ्याचं टायमिंग जर अभ्यास केला तर एखादा कसदार असा राजकारणी असतो ना, तो सुद्धा त्यांच्यापुढे फिका पडेल अशा पद्धतीचं एक त्यांचं कसब आहे मनोज जरांगे यांचं. तर आणि त्यांनी जो मुद्दा लावून धरलाय तर तो खरोखर कौतुकास्पद आहे. ते एवढा वेळ टिकून राहणं नाही तर कठीण असतं. कारण का एखादा एक विषय आहे एका समाजाच्या आरक्षणाचा, तो पण महाराष्ट्रव्यापी नाही तर एखाद्या विभागापुरतंच आहे ते. तर म्हणजे जरी ते आरक्षणाचं सगळ्यांशी बोलत असतील तरी पण त्यांच्या मागे जे पाठबळ आहे ते मराठवाडा विभागातल्या मराठा समाजाचं आहे. तर त्यांची जे काही एकूण मांडणी आहे ते सतत सगळ्यांना गुंतवून ठेवतात ते खरोखर कौतुकास्पद आहे. तर आता जी एकूणच उमेदवार उभे करण्याच्या संदर्भात आपण ह्या पुढच्या भागामध्ये त्यांची माहिती घेऊया. अ, ते जे काही उमेदवार उभे करणार होते त्याच्या अगोदर आपण एक थोडासा त्यांच्या संदर्भात आक्षेप घेतला जातो की त्यांना बारामतीतनं पाठबळ आहे किंवा शरद पवार यांचं नाव न घेता लोक म्हणतात की त्यांना ते त्यांचं पाठबळ आहे किंवा शरद पवारांच्या मदतीसाठी आहेत. आणि काहीतरी असं पण वाक्य वापरलं जातं की वाजवा तुतारी घ्या सुपारी किंवा असं काय काय त्यांच्याबद्दल बोललं जातं. पण मी लोकसभेची एक आकडेवारी देतो ती त्याच्यातनं तुमच्या लक्षात येईल की वास्तविक असं काही नाहीये असं मला असं वाटतं. जरी एक परसेप्शन धारणा जरी असली तशी, ते मनोज जरांगे यांचं कुठेतरी एक प्रकारचं त्यांच्याविषयी जे काही आकर्षण आहे ते संपवण्याच्या दृष्टिकोनातनं सुद्धा हे एक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न आहे. मराठवाड्याची जे लोकसभेतले जे आकडेवारी आहेत ते जर तुम्ही पाहिली, तर एकूण मराठवाड्यामध्ये 46 म्हणजे विधानसभा क्षेत्र जागा आहेत विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला जे काही हे आहे गणित काढलं तर असं लक्षात येतं की काँग्रेसला 14 जागेवरती लीड मिळाला आणि एनसीपी शरद पवार यांना
फक्त 3 ठिकाणीच त्यांना लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांचा जो कॅन्डिडेट होता, जे काय उभे होते, तिथे 3 जागेवरती मिळाला. उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाची जे काही जागा होत्या लोकसभेला, तर त्याच्यामध्ये त्यांना 15 विधानसभेच्या क्षेत्रात त्यांना लीड मिळाला. भारतीय जनता पक्षाला 8 जागेवरती विधानसभेमध्ये मराठवाड्यात त्यांच्या ज्या काही भाजपच्या जागा होत्या त्याच्यामध्ये 8 विधानसभेच्या जागांवरती त्यांना हे मिळालं, लीड मिळाला. आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 4 ठिकाणी मिळाला. तर तुम्ही लक्षात घ्या की सगळ्यात कमी म्हणजे 3 हा आकडा शरद पवार यांना मराठवाड्यामध्ये लोकसभेच्या ज्यावेळेस त्यांचा कॅन्डिडेट उभा होता तिकडे त्यांना मिळाला जागा. मराठवाड्यामध्ये मनोज जरांगे फॅक्टरने खूप असं काम केलं निर्णायक, हे प्रश्नच नाही. परंतु जे म्हटलं जातं की बाबा शरद पवार यांच्या ह्यांना महाविकास आघाडीला फायदा झाला. त्यांच्या 32 जागांमध्ये त्यांना लीड मिळाला. परंतु शरद पवारांनाच याचा फायदा झाला अशातला भाग नाही, तर महाविकास आघाडीला झाला. नंतर तिकडे महायुतीला 12 जागांवरती फायदा झाला. म्हणजे फायदा मनोज जरांगे झाला नाही, ते लीडमध्ये होते तिकडे. तर मनोज जरांगेविषयी ह्यांच्याविषयी जी काही भूमिका ही मांडली जाते तर ती तितकीशी योग्य असं मला वाटत नाही. एखाद्या समाजाचा प्रश्न घेऊन जर उभत असताना तर अशा पद्धतीचे आक्षेप घेतले जातात, परंतु लोक ते स्वीकारतात का, हा मुद्दा आहे. तर मला आता ह्या भागामध्ये एक मुद्द्याकडे लक्ष द्यायचं, त्यांनी जे काही उमेदवार उभे करण्यासाठी एक जे काही असं एक चित्र निर्माण केलं, म्हणजे त्यांनी खूप वेळ व्यवस्थितपणे त्यांचं टायमिंग तुम्ही लक्षात घ्या की उमेदवारी अर्ज मागे घेईपर्यंत ते दलित, मुस्लिम आणि मराठा असं आम्ही एका जातीचे काही मराठा निवडून येऊ शकत नाही, परंतु आम्हाला ह्याच्यावर दलित आणि मुस्लिम पाहिजे. मग त्याने ते मुस्लिम धर्मगुरू आहेत, त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पंटू आहेत, ते राजरत्न आंबेडकर, या सगळ्यांना जवळ घेतलं आणि असं सगळं नियोजन केलं. आणि मग ते सगळ्यांना फॉर्म भरायला लावले मराठा उमेदवारांना. नंतर मग त्यांना त्यांच्या मिटिंग घेत राहिले. मग त्यांना गुंतवून ठेवलं, त्यापेक्षा माध्यमांना गुंतवून ठेवलं. कारण का मनोज जरांगे यांच्या निर्णयाने महाविकास आघाडी महायुतीच्या निर्णयावरती फरक पडणार होता. मग त्यांनी ते ऐन वेळेला मग रात्री सांगितलं की ह्यांच्या काय रे यादीच नाही आली. तुम्ही तो सगळं संवाद बघा तुम्ही. इतक्या पद्धतशीरपणे मनोज जरांगे बोलतात ना की खूप असं स्वाभाविक वाटतं, नैसर्गिक वाटतं. लोकांचं कनेक्ट, मग ते रडणं वगैरे असतं, डोळ्यात अश्रू आले, कधी संतप्त होतात. आणि मग त्यांना सांगतात की आपलं टार्गेट कोण आहे, आपल्याला कोणाला पाडायचं आहे, आता मग पाडायचंच म्हणे आपण. आणि अशा पद्धतीचं ते असं सांगतात. तर त्याचं सगळं जे काही टायमिंग आहे, त्याची जी भाषा आहे, ह्या सगळ्या खरं कौतुकास्पद आहे. आणि त्यांनी म्हणजे त्यांच्यावर जो आक्षेप होता की बाबा तुम्ही महाविकास आघाडीला मदत करताय किंवा शरद पवार यांच्या सांगण्यावरून करता, तर तो आक्षेप पण त्यांच्यापर्यंत येऊ दिला नाही. म्हणजे त्यांनी काय केले, उमेदवार उभे करताना शरद पवार राष्ट्रवादीच्या विरोधात पण उमेदवार दिले. त्याच्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला पण इथे पण उमेदवार दिले, काँग्रेसच्या इथे उमेदवार दिले किंवा आमचे उमेदवार इकडे पण उभे राहतील. आणि ऐन वेळेला उमेदवार मागे घेतले. परंतु त्यांनी मीडियाला एंगेज करून ठेवलं, समाजाला एंगेज करून ठेवलं. आणि ऐन वेळेला कुठे टायमिंग मिळू दिलं नाही. आणि त्यांच्यावरचे जे आक्षेप येणार होते त्या काळामध्ये ते पण येऊ दिले नाही. आणि असं दाखवलं की काय करू, मी हातबल आहे म्हणे आता. मग आता आपल्या हातात काय आहे, तर पाडायचं. बरं कोणाला पाडायचं हे काही सांगत नाहीत, ते समाजाला बरोबर कळतं. म्हणजे अशा पद्धतीचं एक खूप असं स्मार्ट ते खेळतात आणि कोणाच्या तावडीत सापडत नाही. तर मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये त्यांनी जर पद्धतशीर नियोजन केलं तर ह्या महाराष्ट्राला एक नवीन नेतृत्व ते जर टिकून व्यवस्थितपणे राहिले, त्यांचं वय पण कमी आहे त्या मानाने, तर महाराष्ट्राला एक चांगलं नेतृत्व ग्रामीण भागाला देऊ शकेल. अशा पद्धतीचे ग्रामीण समस्या मांडू शकतील, शेतकऱ्यांचे समस्या मांडू शकतील, असं एक नेतृत्व आपल्याला मिळू शकतं, जे खऱ्या अर्थाने एक सामान्य लोकांमधून आले. नाही तर हल्ली प्रस्थापितांचे सगळं असतं, जे आहे ते टिकूनच राहतात आणि त्याच्यामध्ये नवीन लोकांना वावच मिळत नाहीये. तर त्याच्यामध्ये मनोज जरांगे यांचं कौतुक वाटतं की त्यांनी त्यांचं नेतृत्व ते प्रस्थापित केलंय आणि चांगल्या चांगल्यांना त्यांनी झुकवलं आणि ते तावडीतच सापडत नाही कोणाच्या. म्हणजे आज देवेंद्र फडणवीस सारख्या बुद्धिमान जे महाराष्ट्रातले दिग्गज पक्ष ज्यांनी फोडले, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेला पक्ष, शरद पवार यांनी स्थापन केलेला पक्ष ज्यांनी तुकडे केले, त्यांना मनोज जरांगे यांनी जेरीस आणलेलं आहे. तर त्याच्यासाठी खूप म्हणजे त्यांच्या जे काही हे आहे कौतुकास्पद आहे त्यांची जी रणनीती आहे ती. तसंच सुषमा अंधारे यांचं सुद्धा नेतृत्व आहे, त्याच्याबद्दल पण आपण येणाऱ्या काही दिवसामध्ये बोलूया. त्यांचा पण प्रचार सुरू होईल आणि त्यांची पण खूप चांगली स्ट्रॅटेजी असते. त्या पण कधी कोणाच्या म्हणजे खूप
प्रखर टीका करतात, पण त्या कधी कोणाच्या तावडीत सापडत नाही. त्याची पण आपण नेमकी कारणमीमांसा करूया. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर करा आणि आपला महाराष्ट्र डिजिटल हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा अशी मला तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे. आणि तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओ संदर्भात ते कमेंट बॉक्समध्ये लिहा. धन्यवाद.